नमस्कार. आज 24 एप्रिल 2024 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, भाजपच्या 400 पारच्या घोषणेने संविधान बदलाची चर्चा, दलित समाजात अस्वस्थता. पण त्याला नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांनी विरोध दर्शवलेला आहे की असं काहीही होणार नाही, असं त्यांच्यामार्फत गॅरंटी म्हणजे असंवैधानिक वगैरे तशा पद्धतीने जी काही होईल असं जे म्हणण्यात येत आहे ना, त्याला त्यांनी स्टॉप वगैरे लावलेला आहे. ओके, ठीक आहे. तरी पण समाजात म्हणजे थोडंसं अस्वस्थता आपल्याला दिसून आली, पण ते काही होऊ शकणार नाही. त्यानंतर पहा, आज 24 एप्रिल आहे व आठवा तुम्ही 24 एप्रिल 21 एप्रिल 1973 म्हणजे एक खूप मोठी घटना झालेली आहे किंवा आपल्या संविधानाला आजच्याच दिवशी वाचवण्यात आलेलं होतं 51 वर्षापूर्वी. ओके, त्यावेळेस आता त्याबद्दल आपण पुढे चर्चाच करणार, आपण या व्हिडिओमध्येच पुढे थोड्याशा प्रमाणात चर्चा करणार आहोतच. तत्पूर्वी तुम्ही थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा की 24 एप्रिल 1973ला काय झालेलं होतं. ओके, मग त्यावेळेस आपण तिथे जेव्हा गेलो तिथे आपण नक्की चर्चा करूयात. त्यानंतर पुढे चला, फसव्या जाहिरातींबाबत सतर्क रहा. पतंजली प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना फटकारले आहे. आता पहा, पतंजली प्रकरण सर्वांना माहिती असेल, म्हणजे त्यांनी अगदीच IMCAच्या विरोधात तर गेलेच होते. त्यानंतर अगदी जे आयुर्वेद आहे त्या आयुर्वेदाचा प्रचार करत असताना त्यांनी 100% क्युअर वगैरे तशा पद्धतीने त्यांनी जाहिरातबाजी वगैरे केली होती. मग त्यानिमित्ताने सुप्रीम कोर्टामध्ये अगदीच सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारलेला आहे. मग पब्लिक अपॉलॉजी वगैरे मागण्याचं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. पण पहा, त्यांनी पब्लिक अपॉलॉजी वगैरे फक्त सुप्रीम कोर्टासमोर मांडली होती. न्यूजपेपरमध्ये वगैरे पूर्वी पूर्ण पान भरून जाहिराती असायच्या, पण त्या आता जाहिराती खूपच कमी मध्ये वगैरे त्यांनी गुंडाळण्याचा प्रयत्न केला होता. मग काल परत एकदा सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारलं की बाबा तुम्ही ज्यावेळेस ॲड देत होता त्यावेळेस पूर्ण पेज भरून देत होता व आता तुम्ही ज्यावेळेस अपॉलॉजी म्हणजे माफी जेव्हा मागत आहात तेव्हा फक्त एवढीच जागा का मागत आहात तुम्ही. त्यामुळे परत एकदा त्यांनी काय दिलं आहे, ॲडव्हर्टाईज वगैरे दिलं आहे. आजच्या लोकसत्तामध्ये पण छोटीशी आलेली होती ॲडव्हर्टाईज, पण मी ते घेऊ शकलो नाही किंवा ते PDF मध्ये मर्ज वगैरे मला करता आलं नाही. त्यानंतर आजच्या द हिंदूमध्ये पण त्यांनी माफी वगैरे मागितलेली आहे, पण ते आपल्यासाठी काही कामाचं नाही आहे. जर पाहायचं असेल तर आय थिंक कुठेतरी आहे इथे समथिंग, पण ठीक आहे, जाऊ द्यात, त्याला आपण जास्त चर्चा वगैरे घ्यायचं नाही आहे. ओके, जे भेटलं तर पाहता येईल पुढे. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. पक्षांतर बंदी कायदा मजबूत करावा, नायडू. आता पहा, पक्षांतर बंदी कायदा हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे व अगदीच आपण करंट अफेअर्सची जी PDF आहे इथे आपण लगेच जाण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, पक्षांतर बंदी कायदा हा कायदा पूर्वी होता का आपल्या भारतीय संविधानामध्ये, म्हणजे काय मूळ संविधानामध्ये हा कायदा होता का, तर बिलकुल नव्हता. मग काय झालं असं की ज्यामुळे आपल्याला हे कायदा आणण्याचा प्रयत्न करावा लागला किंवा कोणतीही सिच्युएशन झाली ज्यामुळे हा कायदा आलेला आहे, तर आयाराम गयाराम खटला झाला. ओके, म्हणजे एका व्यक्तीने दिवसामध्ये 3 पक्ष बदलली. किती? 3 पक्ष बदलली. ओके, हरियाणामधील तो व्यक्ती होता. मग त्याने 3 पक्ष बदलल्यानंतर लगेच सरकारच्या आपण लक्षात आलं की बाबा आपण काय करायला हवं, हा कायदा थोडासा चेंज करायला हवा किंवा कायद्याची गरज वाटू लागली तेव्हा. ओके, मग त्याच वेळेस राजीव गांधी यांचं सरकार होतं. राजीव गांधी यांनी काय केलेलं आहे, मग 10वी अनुसूची, म्हणजे पहा आपल्याकडे पूर्वी फक्त 8च अनुसूच्या होत्या, बरोबर. मग त्यामध्ये 9वी अनुसूची 1951च्या पहिल्या घटनादुरुस्तीनुसार आलेली आहे. त्यानंतर 10वी अनुसूची कधी आलेली आहे, 1985च्या 52व्या घटनादुरुस्तीनुसार ही अनुसूची इन्सर्ट झालेली आहे भारतीय संविधानामध्ये. परीक्षेला असा पण प्रश्न येऊ शकतो, डायरेक्टली जर स्टेटमेंट जर द्यायला लागलं UPSC, व पहा UPSCचा जर तुम्ही कालचा CDSचा जर पेपर पाहिला असाल तर इतिहासामध्ये वगैरे ना त्यांनी खूप फॅक्ट विचारलेली आहेत. ओके, म्हणजे खूप फॅक्ट बेस्ड प्रश्न वगैरे आले आहेत. आणि त्यानंतर पहा आपलं जे महाराष्ट्र बोर्डाचं जे पुस्तक आहे ना, त्यामध्ये जोरवे कल्चर आहे पहा. ओके, जे विद्यार्थी MPSC वगैरे करत आहेत त्यांनी मला याच्यापूर्वी पण प्रश्न विचारलेले होते जोरवे कल्चर बाबत वगैरे, मग मला ते लगेच क्लिक झालं. तर जोरवे कल्चर बाबत UPSC CDSला प्रश्न आलेला आहे. त्यामुळे पहा UPSC पण आता सध्याला फॅक्टवर चालत आहे. ओके, म्हणजे पूर्वी मी पण म्हणायचं की MPSC टाईप वगैरे तिथं विचारण्यात येणार नाही, पण पहा UPSC आणि MPSCचा जर लेवल पाहिलात, हा MPSC पण फॅक्ट विचारते तुम्हाला, पण तेवढेसे जास्त डीपमध्ये वगैरे तसे फॅक्ट नसतात. पण UPSC ना जोरवे कल्चरला एवढं डीपमध्ये नेलेली आहे की कोणती नदी वगैरे आहे तिथे, तर गंगा नदीचा आहे तिथं प्रश्न वगैरे, म्हणजे इथपर्यंत डीपमध्ये ती गेलेली आहे. म्हणजे पहा UPSCला जर तुम्ही पाहिलात ना, हे खाली पण जातं व अशाच पद्धतीने डीप, म्हणजे दोन्ही पद्धतीने जसं विहीर खणतो ना आपण, म्हणजे एक साईडला पण जाते आणि एक खाली पण जाते, अगदी तशा पद्धतीने UPSC विचारते. व MPSC जर म्हटला तर ती कदाचित बोरवेलच आहे असं तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, तर पहा थोडंसं अवांतर झालं आपलं, पण ते कदाचित गरजेचं पण आहे. तर पहा आपल्या मूळ भारतीय संविधानामध्ये 8च अनुसूच्या होत्या. मग 9वी अनुसूची पहिलीच 9th शेड्यूल जे आहे ते फर्स्ट अमेंडमेंटनुसार आलं. त्यानंतर 10th जी
शेड्यूल आहे ते आपण कितव्या 52व्या घटनादुरुस्तीनुसार आणलेला आहे. ओके, मग पहा त्यानुसार 10वी अनुसूची काय म्हणते मग, तर पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंदर्भातची ही तरतूद आहे. व सर्वांना माहिती आहे की 2022 नंतर किंवा अगदी 2019 नंतर तर ते वाढलेलंच आहे, पण 2022 मध्ये काय झालं तर क्लिक झाला आपला महाराष्ट्रासाठी 2022 जूनचा महिना होता, 30 तारीख होती. त्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी म्हणजे पक्षांतर वगैरे पक्षांतर म्हणता येणार नाही, पण पक्ष स्प्लिट झाला तिथं. ओके, जी शिवसेना होती मूळ ती स्प्लिट झाली. ओके, 2 तुकडे झाले शिवसेनेचे. त्यानंतर लगेच 3 जुलै 2023 ओके, लगेच 1 वर्षानंतर NCPचं पण तशाच पद्धतीने स्प्लिट वगैरे झालेला आहे. त्यामुळे ना पक्षांतर बंदी कायदा हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे इथे. मग त्यासाठीच पहा 10वी अनुसूची तुम्ही लक्षात ठेवा. व 10वी अनुसूची यामधील 10वी अनुसूची ही केव्हा कोणत्या कलमानुसार वगैरे जोडण्यात आलेलं आहे, तर 52वी जी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट आहे. आता याच्यानंतर दुसऱ्या पण काही घटना दुरुस्त झालेल्या आहेत, पण त्यातील जे कलम 6व्यानुसार ना हे ॲड करण्यात आलेलं आहे. आता हे कलम 6वं वगैरे गरजेचं आहे का, लक्षात ठेवण्याची गरज आहे का, बिलकुल नाही. तरी पण तुम्हाला माहिती असावं की कलम 6 ॲड करण्यासंदर्भात तिथं देण्यात आलेलं आहे. 10वी अनुसूची कलम 6 ओके 52वी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट 1985 त्याच्यामधील कलम 6 नुसार 10वी अनुसूची टाकण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे ह्या 10व्या अनुसूचीनुसार कोणत्या 2 आर्टिकलवर परिणाम होतो. ओके, कोणत्या 2 आर्टिकलवर परिणाम होतो, तर कॉन्स्टिट्यूशनमधील जे आर्टिकल आहेत 102 म्हणजे 102 हे कशा संदर्भात आहे, तर लोकसभेसाठी आहे. पहा लोकसभा, आणि हे कशा संदर्भात आहे, तर हे विधानसभेचा आहे, विधानसभा. ओके, एकच मिनिट द्या. 102 मधील दुसरा आणि 191 मधील दुसरा या दोन्ही जे कलम आहेत, हे 2 जे कलम आहेत यांना हे थोडंसं तिथं अमेंड करण्याचा प्रयत्न करतं किंवा यांच्यावर परिणाम करण्याचा जे 10वी अनुसूची आहे याच्यात ताकद आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच काय होतं बेसिकली, तर कलम 102 हे कशा संदर्भात आहे, तर लोकसभेमधील अपात्रता. मग अपात्रतेची जी कारणं आहेत ना, ती कारणे इथं देण्यात आलेली आहेत. समजतंय पॉईंट तुम्हाला. म्हणजे पहा लोकसभेसाठी हे कलम आहे 102. लोकसभेमध्ये जे सदस्य आहेत किंवा जे लोकसभेमधील जे खासदार आहेत त्यांच्या अपात्रतेसंदर्भात 102 हे कलम चर्चा करतं. मग त्या अपात्रतेला आणखी थोडं एक्सटेन्शन करण्याचं काम 10वी अनुसूची करते. त्यानंतर लगेच 191 हे विधानसभेमधील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात चर्चा करतं. मग त्याला लगेच एक्सटेन्शन देण्याचं काम कोण करतं, 10वी अनुसूची हे करतं. आय होप तुम्हाला जे काही मी सांगितलेलं आहे ते अगदी योग्यरित्या समजलेलं असेल. ओके, त्याच्यानंतर आता यावरतीच अनुसरून 2022 UPSC प्रिलिमला प्रश्न आलेला होता. म्हणजे पहा मे महिन्यात पेपर होता. ओके जून महिन्यामध्ये जून 5ला पेपर होता व जून 30ला पार्टी फुटली. म्हणजे त्याचा काही संबंध नाही आहे. तरी देखील पहा UPSCने 2022 मध्येच हा प्रश्न विचारलेला होता. तर पाहूयात आपण याचं योग्य उत्तर काय येईल. रिगार्डिंग अँटी डिफेक्शन लॉ इन इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पक्षांतरबंदी कायदा. ओके, पक्षांतरबंदी कायदा काही नसून 10वी अनुसूची आहे, ज्यालाच आपण काय म्हणतो अँटी डिफेक्शन लॉ किंवा पक्षांतरबंदी कायदा. ओके इज इक्वल टू 10वी अनुसूची. तर पहा पहिलं स्टेटमेंट आहे द लॉ स्पेसिफाईज दॅट अ नॉमिनेटेड लेजिस्लेटर कॅन नॉट जॉईन एनी पॉलिटिकल पार्टी विदिन 6 months ऑफ बिंग अपॉइंटेड टू द हाऊस. पहा ह्याचं म्हणणं काय आहे की एखादी जो नॉमिनेटेड लेजिस्लेचर असेल म्हणजे आमदार किंवा खासदार जो की नामांतरित आहे. ओके, जो नामांतरित खासदार आहे किंवा आमदार आहे तो 6 महिन्यापर्यंत कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला जॉईन करू शकत नाही. पण हे स्टेटमेंट योग्य आहे का, तर बिलकुल योग्य नाही, अयोग्य आहे. कारण आपल्या जे 10वी अनुसूची आहे 10वी अनुसूचीमध्ये आय थिंक 4th की 5th ते त्या संदर्भातच आहे नियम की एखादा आमदार किंवा खासदार जो की नामनिर्देशित आहे त्याने 6 महिन्याच्या नंतर जर राजकीय पक्ष जॉईन केला तर त्याला काय डिस्क्वालिफाय करण्यात येईल असं तिथं बजावण्यात आलेलं आहे. ओके, 6 महिन्यानंतर तिथं डायरेक्टली स्पेसिफाय केलेलं आहे 6 महिन्यानंतर. व इथं काय म्हणत आहे की 6 महिन्याच्या अगोदर तो कोणतीच पॉलिटिकल पार्टी वगैरे जॉईन होणार नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट कसं आहे, चूक आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे पहा द लॉ डज नॉट प्रोव्हाइड एनी टाइम फ्रेम विदिन विच द प्रिसाइडिंग ऑफिसर हॅज टू डिसाइड अ डिफेक्शन केस. आता पहा हे स्टेटमेंट कसं काय म्हणत आहे बेसिकली ते समजून घेऊयात. तर एखादा आमदार किंवा खासदार तो अपात्र आहे किंवा पात्र आहे हे ठरवण्यासाठी जे स्पीकर ऑफ लोकसभा असतील किंवा स्पीकर ऑफ विधानसभा असतील त्यांच्याजवळ मर्यादा नाही आहे. ओके, मर्यादा कायद्यानुसार घालून देण्यात आलेली नाही आहे असं हे स्टेटमेंट म्हणतं व हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. आता तुम्ही आठवा महाराष्ट्रामध्ये जेव्हा केस झालेली होती ना त्यावेळेस राहुल नार्वेकर हे त्याबद्दल काय घेत नव्हते, म्हणजे स्वतःहून कार्यवाहीच करत नव्हते की बाबा
शिवसेनेचे कोणते आमदार योग्य आहेत, पात्र आहेत किंवा कोणते अपात्र आहेत, त्यानंतर NCPचे कोणते आमदार पात्र किंवा कोणते आमदार अपात्र, हे त्यांनी स्वतःहून काही घेतच नव्हते, ॲक्शनच घेत नव्हते. म्हणजे काही तर टाईम लिमिट आहे का? बिलकुल नाही. पण जेव्हा शिवसेना कुठे गेली, सुप्रीम कोर्टामध्ये गेली, त्यावेळेस त्यांनी काय पावलं उचलायला चालू केली. म्हणजे पहा, 2 वर्ष तर ह्याचा केसचा निकालच लागला नव्हता ना. जानेवारी 10, 2024ला निकाल लागलेला आहे शिवसेनाचा, बरोबर. मग पार्टी कधी फुटली? 2022मध्ये पार्टी फुटली होती. तरी पण पहा, त्यांनी निकाल दिलेला नव्हता. का दिलेला नव्हता? त्याचं नेमकं कारणच ते आहे की अँटी डिफेक्शन लॉमध्ये जे स्पीकर ऑफ लोकसभा असतील किंवा प्रिसाइडिंग जे ऑफिसर असतील, त्यांच्यावर बंधन नाही आहे किंवा हे टाईम लिमिट नाही आहे की तुम्ही एवढ्या कालावधीमध्ये काय तर याचा निकाल लावा. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 2 स्टेटमेंट 2 हे काय आहे? करेक्ट आहे. स्टेटमेंट 1 हे चुकीचं होतं. मग आता पर्यायामध्ये पाहूयात आपण. तर पर्याय क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर असेल. आय होप तुम्हाला हा प्रश्न आणि त्याचं जे स्टेटमेंट वगैरे ते योग्यरित्या समजलेले असतील. आता हे प्रश्न इंग्लिशमध्ये आहेत, कारण पहा, UPSCचे जे प्रश्न असतात ते एकतर इंग्लिश किंवा हिंदीमध्ये असतात, बरोबर. व आपला जास्त सोपं काय जातं? हिंदीपेक्षा इंग्लिश सोपं जातं. जेव्हा तुम्ही UPSCचा पेपर पाहता त्यावेळेस तुम्हाला हे सर्व काही समजून येणारच आहे. ओके. जरी पहा, इंग्लिशला तुम्ही असं दुसरी परकीय भाषा वगैरे आहे म्हणून हे करू नकात. कारण पहा, UPSC आणि MPSC मध्ये जर तुम्ही उतरला आहात म्हणजेच काय, तुम्हाला इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे व ती काळाची गरज पण आहे. ओके. तुम्ही उद्या ऑफिसर झालात व ऑफिसर झाल्यानंतर पहा, अगदी तुमची मीटिंग वगैरे असते डायरेक्टली CM त्यानंतर PM सोबत वगैरे, तशा पद्धतीने म्हणजे जसं जसं तुम्ही पोस्टिंग वगैरे वाढत जाईल तसं तिथं आपलं इंग्लिश येणं मस्त आहे. त्यामुळे थोडंसं प्लीज दरवाजे आपले पण उघडे करा व प्लीज इंग्लिशला थोडंसं आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. ओके. आय होप हा पक्षांतर बंदी कायदा जो आहे तो थोडक्यातरित्या तुम्हाला समजलेला असेल. आता तुम्हाला स्टडी काय करायची आहे तर एकदा वाचून काढायचं आहे. ही 10वी अनुसूची आपलं भारतीय संविधान भेटेल कुठं पण, किंवा आपलं लक्ष्मीकांत वगैरे तिथून पण हे वाचून घेऊ शकता की फक्त त्याच्यातले नियम वगैरे एकदा पाहून घ्या. त्यानंतर कलम 102 आणि 191 हे पण तुम्हाला थोडेसे वाचून घ्यायचे आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या काय काय तिथं तरतुदी वगैरे करण्यात आलेल्या आहेत, हे तेवढं आजचं तुमचं काम असेल. ओके. होमवर्कचा प्रश्न काय आहे? पक्षांतरबंदी कायदा म्हणजे 10वी अनुसूची तुम्हाला एकदा वाचून काढायची आहे. त्यासोबतच कलम 102 आणि 191 हे तुम्ही वाचायचं आहे. डन. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. आता पहा, निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा, 21 लाख रुपये जिंका, हे अनिसने काय केलंय? अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे महाराष्ट्राची, त्यांनी अगदीच जे ज्योतिष किंवा जे निकालाची भविष्य वगैरे सांगतात त्यांना चॅलेंज दिलेलं आहे की बाबा या आणि 21 लाख रुपये जिंकून दाखवा. ओके. पण हे आपल्यासाठी काही गरजेचं नाही आहे. तरी पण पहा, आपल्याकडे पण सायंटिफिक टेम्पर डेव्हलप व्हायला पाहिजे असं DPSP म्हणते. ओके. मग ते DPSP कोणतं आहे ते मला नक्की सांगू शकता? सायंटिफिक टेम्पर म्हणतोय मी. म्हणजे आपला अंधश्रद्धेवर बळी न पडता आपला वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करायचा आहे असं आपल्याकडे एक DPSP आहे. ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. ओके. त्यानंतर पुढे चला. आंबा निर्यातीत 50% घट स्किप करू शकतो आपण. पुढे चला. येथे पण काही गरजेची न्यूज दिसत नाही आहे. त्यानंतर राजकीय बातम्या आहेत, शक्य झालं तर वाचून घेऊ शकता. म्हणजे तुमच्या राज्यामध्ये काय चालू आहे किंवा आपला शेजारी वगैरे काय चालू आहे हे तुम्हाला माहिती असणं पण गरजेचं आहे. आता 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान आहे. ओके. त्यानिमित्ताने पण काही बातम्या गरजेच्या आहेत. ओके. त्यानंतर पेज नंबर 6, घटनेच्या चौकटीची मोडतोड होऊ शकते? प्रश्नचिन्ह. आता पहा, पहिली बातमी तुम्ही आठवा. तिथं तुम्हाला एक टास्क दिलं होतं 24 एप्रिल 1973ला काय झालं होतं असा मी प्रश्न दिलेला होता. तर तिथं काय झालं होतं? केशवानंद भारती खटला, या खटल्याचं काय झालं होतं? निकाल लागलेलं होतं, बरोबर. मग यामध्ये जजेस किती होते? 13 जजेस होते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे केशवानंद भारती खटल्यामधून आपल्याला काय भेटलं काय? ओके. तर अगदीच बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन हे आपल्या समोर आलं. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन. आता अगदीच तुम्ही पॉलिटीचं कोणतंही पुस्तक काढा, त्यामध्ये केशवानंद भारती खटला तिथं टॅग केलाच असतो. जसं की प्रेमबल वाचत असताना पण तिथं देण्यात येतं. 1960ला बिरुबारी युनियन खटल्यामध्ये आपण काय म्हटलं? प्रेमबल इज नॉट अ पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. पण त्याला जर तुम्ही 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये जर पाहिलात तर तिथं काय म्हटलं की प्रेमबल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, बरोबर. हे अशा पद्धतीने आहे, इव्होल्युशन आहे. ओके. मग हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन आहे. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईनवर भरपूर प्रश्न वगैरे येऊन गेलेले आहेत व UPSCचं पण फेवरेट आहे. ओके. मग आता आय थिंक लास्ट इयर पण प्रश्न विचारलेला वगैरे होता. आता मी हे सर्व 15 प्रश्न आणलेले आहेत. पहा, हे टेक्स्टबुक मधील सर्व 15 प्रश्न आहेत. तर हे प्लीज
शांत बसून तुम्ही पुन्हा काय करा, एक एक वगैरे हे तुम्ही सॉल्व्ह करा, कारण आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे की म्हणजे सगळे प्रश्न वगैरे आपण इथं डिस्कस करू शकतो. ओके, त्यामुळे पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन म्हणजे काय किंवा केशवानंद भारती खटला काय होता हे तुम्हाला नेमकं माहिती पाहिजे. त्यानंतरच ना तुम्ही हे सर्व प्रश्न वगैरे सोडू शकता. UPSCचा फेवरेट टॉपिक आहे किंवा MPSCचा पण फेवरेट टॉपिक आहे असं तुम्ही म्हणू शकता इथं. ओके, मग यामुळेच काय झालं होतं पहा, केशवानंद भारती खटल्यामुळेच आपलं भारतीय संविधान आज तेवत आहे असं तुम्ही म्हणू शकता. व त्यावेळेसचे वकील होते नानी पालकीवाल. ओके, त्यांना पण आपण आज इथे काय करूयात म्हणजे थोडंसं आदरपूर्वक पाहूयात, कारण पहा त्यांनी जर कदाचित नसते तर कदाचित आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते कदाचित सेव्ह झालं नसतं. ओके, म्हणजे त्यांनी पहा अगदी 700 पानाचा निकाल देण्यामध्ये ना यांनी खूप महत्त्वाचं किंवा एक मोलाचं योगदान दिलेलं होतं व 68 दिवस कायद्याची सुनावणी चालू होती. त्यावेळेस त्यांनी म्हणजे खूप डिबेट अँड डिस्कशन वगैरे तशा पद्धतीने होते. आता जशा पद्धतीने जर पाहिलं तर प्रशांत भूषण, कपिल सिब्बल वगैरे जशा पद्धतीने हे करतात म्हणजे थोडेसे विरोधकाच्या बाजूने ते मांडत असतात प्रश्न, पण अगदीच तशा पद्धतीने पहा पूर्वी नानी पालकीवाल हे वकील होते. ओके, म्हणजे अगदीच त्यांचं बायोग्राफी पण आहे, जर शक्य झालं कधी जीवनात वगैरे तुम्ही वेळ मिळाला तर नक्की ते बायोग्राफी पण तुम्ही वाचून घेऊ शकता. म्हणजे पहा नानी पालकीवाल यांचे जे शब्द आहेत ना ते जजमेंट रूपात बाहेर यायचे. ओके, अशा पद्धतीने म्हणजे खूप ग्रेट लॉयर होते ते. ओके, म्हणजे जे आता LLB वगैरे विद्यार्थी करत आहेत ना त्यांच्यासाठी पण हे अगदीच खूप महत्त्वाचं आहे. आता पहा आपण इथे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन म्हणजे काय हे मी थोडंसं सांगत नाही आहे, कारण काढता पाय घेतोय मी इथं, मला मान्य आहे. कारण पहा याची जर हिस्ट्री जर पाहायची म्हटलं ना 1951 पासून ते कधीपर्यंत जावं लागतं आपल्याला 1973 पर्यंत जावं लागेल. ओके, व 73 आपल्याला थांबता येणार नाही तर 2008ला पण तिथं जाऊन थांबावं लागेल. ओके, आता जर सर्व विद्यार्थ्यांची जर मागणी असेल ना की केशवानंद भारती खटला किंवा बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन काय होतं हे जर तुम्ही मला जर सांगितलात व तशा पद्धतीने जर मागणी केला तर नक्की मी याबद्दल चर्चा करेन. पण आता थोडंसं आपला वेळ नाही आहे त्यामुळे मी यालाच पुढे घेऊन येतोय. फक्त तुम्हाला एक स्ट्रक्चर सांगितलं की तुम्हाला इथून काय काय करायचं आहे. त्यानंतर पहा आपल्या इंडियन पॉलिटीमध्ये आता एक अँटी डिफेक्शन लॉचं एक होमवर्क असेल तुमचं. त्यानंतर काय असेल बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. तुम्हाला ते जरी कळलं नसेल ना तरी हा लेख जरी वाचलात ना तरी बेटर आहे. म्हणजे थोडंसं तुम्हाला काय ढांचा तयार होईल तुमच्या मनामध्ये की बाबा अशा पद्धतीने काहीतरी घटना तिथं घडली होती. ओके, मग हे झाल्यानंतर हे वाचल्यानंतर तुम्ही प्लीज हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. 15 प्रश्न आहेत पण खूप गरजेचे हे प्रश्न आहेत, त्यामुळे सर्वांनी प्लीज सोडवा. ओके, हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी नक्की देईन तुम्हाला. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. हे आपल्यासाठी आता म्हणजे हे तुम्हाला सांगितलेलं आहे वाचण्यासाठी, त्यामुळे मी स्किप करून पुढे जातोय. त्यानंतर समतेच्या बीजासाठी आता पहा आपल्याकडे आर्टिकल 17 आहे. ओके, भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 17 आहे. ते कोणत्या कलमामध्ये येतं तर अगदीच फंडामेंटल राईट्स आहे व अगदीच समतेचा अधिकार हा तुम्हाला देण्यात आलेला आहे कलम 17 मध्ये किंवा म्हणजे 14 ते 18 जे समतेचे अधिकार आहेत ना त्यामध्ये तुम्हाला काय आहे एक अस्पृश्यते विरोधीचा अधिकार आहे, तो आहे कलम 17. मग पहा अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी काय काय प्रयत्न केले गेले आपल्या भारतीय संविधानामध्ये त्याचा जो लेख आहे ना हे इथं फक्त 17 अस्पृश्यतेवर बंदी इथं देण्यात आलेली आहे व त्यासाठी पहा ॲट्रॉसिटी कायदा वगैरे आलेले आहेत. बरोबर, ॲट्रॉसिटी कायदा सर्वांना माहितीच असेल किंवा न्यूजपेपरमध्ये तुम्ही ऐकलाच असाल की ॲट्रॉसिटी वगैरे त्याच्यावरती लावण्यात वगैरे आलेली आहे. तेच आहे व UPSC वगैरे ॲट्रॉसिटीवर प्रश्न विचारेल का? बिलकुल विचारणार नाही, कारण पहा आपलं जे एक्झाम पॅटर्न आहे ते थोडंसं हे आहे. बाकी जर तुम्ही ॲट्रॉसिटी जर पाहिजे माहिती तर गरजेची आहे पहा, कारण इंटरव्ह्यूला वगैरे तिथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण जर एखाद्या वेळेस तिथं जाऊन जर चर्चा झाली ॲट्रॉसिटीची व तुम्ही जर SC आणि ST मधून जर बिलॉंग करतात तर तिथं तर मस्ट आहे तुमच्यावरती प्रश्न वगैरे येऊ शकतो व न्यूजपेपरमध्ये जर चर्चा जर असेल त्या दिवशी तर नक्की प्लीज एकदा ॲट्रॉसिटीला पण तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. ओके, आता सध्याला तिथं ॲट्रॉसिटीचं रेफरन्स जास्त आलं नाही आहे त्यामुळे आपण चर्चा करत नाही, पण ज्या दिवशी ॲट्रॉसिटीबद्दल आलं ना त्यावेळेस आपण नक्की डिटेलरित्या डिस्कस करूयात. कारण पहा तुमचं इंटरव्ह्यू उद्या नाही आहे किंवा मुलाखत पण तुमची उद्या नाही आहे, म्हणजे वेळ आहे आपल्याजवळ तेव्हा करूयात. ओके, तर पहा हे इथं आहे अस्पृश्यता कायद्यांनी नष्ट. ओके, मग आता इथं व्हिजन डॉक्टर BR आंबेडकर यांचं व्हिजन वगैरे इथं सर्व काही देण्यात आलेलं आहे. शक्य झालं तर हा पण लेख वाचून घेऊ शकता. बाकी जास्त मी रेकमेंड करत नाही आहे, कारण हे तुम्हाला डायरेक्टली वाचल्यानंतर समजतच किंवा जर पॉलिटिक्सचे जर तुम्ही लेक्चर केलात ना किंवा इतिहास जर तुम्हाला माहिती असेल ना वैदिक काळापासूनचा तर तुम्हाला हा लेख डायरेक्टली लगेच समजून येईल व तुम्हाला जे ऑलरेडी माहिती आहे ना तेच इथं देण्यात आलेलं आहे, त्यामुळे स्किप केला तरी चालेल. आता घंटागाडी बरी. आता सर्वांना माहिती आहे पहा आपल्यासमोर आज पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काय काय प्रश्न आहेत. तुमचे जर पर्यावरणाचे जर प्रश्न पाहिले क्लायमेट चेंज. ओके, त्यानंतर दुसरं कोणतं आहे पाणी. ओके, त्यानंतर पाणी पाऊस वगैरे ते आपण एकत्रच घेऊयात. त्यानंतर वाढता उन्हाळा किंवा दुष्काळ ह्या सर्व समस्या आहेत ना आता हे काय आहे हे क्लायमेट चेंजमध्ये येत आहे. पण आज सध्याला तुम्ही अगदीच
जे BJPचे कॅन्डिडेट असू द्यात किंवा INCचे कॅन्डिडेट असू द्या किंवा अन्य कोणत्या पॉलिटिकल पार्टीचे कॅन्डिडेट असू द्या, त्यांनी किंवा आता पहा दिल्लीमध्ये तर आम आदमी पक्षाचं सरकार आहे बरोबर, पण पहा ते पण याबद्दल चर्चा करतात का? किंवा म्हणजे मेजर प्रॉब्लेम कुठं आहे? क्लायमेट चेंजचे मेजर प्रॉब्लेम तर दिल्लीमध्ये आहे, पण तिथे देखील आपल्याला क्लायमेट चेंजबद्दल चर्चा कोणी करताना दिसत आहे का? बिलकुल दिसत नाही. समजतंय ना प्रॉब्लेम कुठं आहे? आता आजचंच केजरीवाल यांचं वक्तव्य वगैरे जर पाहिलं तर म्हणजे केजरीवाल यांना इन्सुलिन भेटलेली आहे, मग इन्सुलिनबद्दल त्यांची जे वक्तव्य वगैरे होती ना ते थोडंसं एक आयडियालिस्टिक मला ते चांगले वाटले नाही आहेत. तर कारण पहा आपल्याला क्लायमेट चेंजबद्दल वगैरे चर्चा करायची होती, किंवा आता पहा शिवसेनेचं जर तुम्ही पाहिलं किंवा NCPचे वगैरे जर तुम्ही वक्तव्य पाहिले, आता म्हणजे जे नवीन शिवसेना असू द्या किंवा जुनी शिवसेना असू द्या त्यांचं म्हणजे आपल्याला काही फरक वगैरे तिथं हे नाही आहे. ओके, पण त्यांचं वक्तव्य काय म्हणतात की हे नाही चांगले, आम्ही चांगले होतो. ओके, 2014 पूर्वी 2019 पर्यंत ते सगळे चांगले होते. ओके, व BJP आणि शिवसेना तर एकत्र युतीमध्ये वगैरे ते होते, तरी देखील आता आल्यानंतर ते काय म्हणतात आम्ही चांगले होतो व त्यांनी आमच्यावर कसा अन्याय केला हे सर्व त्यांनी आपल्याला काय दाखवून देत आहेत. म्हणजे सर्वजण काय पास्टमध्ये जगत आहोत, आपण पास्टमध्ये चर्चा करत आहोत, महाराष्ट्राची पास्टमध्ये चर्चा होत आहे. बेसिकली हा मी थोडंसं भारताबद्दल नेलं कारण दिल्लीमध्ये क्लायमेट चेंजची जास्त समस्या आहे, पण महाराष्ट्राचा जर विचार केला ना महाराष्ट्रामध्ये पूर्ण पास्टवरतीच निवडणूक सध्याला चालू आहे. कोणी पण आपल्याला क्लायमेट चेंज किंवा आता लातूर मराठवाडा जर रिजन तुम्ही पाहिला तर दुष्काळ तिथं तर खूपच पडतो बरोबर. मग ह्या रिजनबद्दल वगैरे किंवा ह्या गोष्टींबद्दल कोणी चर्चा करत आहेत का? बिलकुल नाही. मग यामुळे काय होणार आहे इथं देण्यात आलेलं आहे पहा, त्या उलट सर्व पक्षांचा रस आहे तो एकमेकांचे नाक कापण्यात. या खेळात आपण सर्व नक्की होऊन जाऊ पण महाराष्ट्राचंही धाकटे करू याची जाणीव त्यांना आज कदाचित दिसत नाही आहे. कारण पहा आपण जर इंटरनलच भांडत बसलो तर आपल्या राज्याचा जो विकास आहे ना तो अगदीच खुंटेल. म्हणजे याच्या पूर्वी जर तुम्ही पाहिलात ना महाराष्ट्र नंबर 1 होता. ओके, GST मध्ये पण नंबर 1 आज देखील आहे, पण आगामी काळात कदाचित तो राहू शकणार नाही. कारण सर्व जर उद्योगच तुमचे जर गुजरातला गेले तर मग पुढे काय येणार आहे? ओके, म्हणजे समजत आहे ना तुम्हाला बेसिकली काय म्हणायचं आहे. तर पहा तुम्ही पास्टमध्ये निवडणुका न लढवता थोडंसं फ्युचरचा पण विचार करणं खूप गरजेचं आहे. फ्युचरवरतीच आपली जर पॉलिसी जर फ्युचरची असेल तर ती खूप गरजेची आहे. म्हणजे पहा पाणी प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. आता अगदीच आपण शहरामध्ये बसून आहोत म्हणजे पाणी प्रश्न आपल्याला दिसत नसेल कदाचित, पण तुम्ही जर खेडेगावात जर गेलात ग्रामीण भागात जर गेलात तर तिथं टँकरने आज देखील पाणी पुरवठा चालू आहे. व जास्त करून तर मराठवाडा जर रिजन तुम्ही पाहिलात तर खूपच मोठी समस्या आहे पाणी प्रश्न, पण याबद्दल कोणीच आपल्याला चर्चा वगैरे करत असताना दिसत नाही. पॉलिटिकल पक्ष कोणतंच यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये वगैरे त्यांचं नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं आपण तर अगदीच क्लायमेट चेंज म्हणजे जे पोल्युशन वगैरे होत आहेत किंवा वेस्ट वगैरे होत आहे त्याबद्दल पण आपल्या मॅनिफेस्टोमध्ये ती चर्चाच नाही आहे ना. ओके, आपण फक्त 80 करोड जनतेला तशा पद्धतीने म्हणजे उपाशी झोपू वगैरे देत नाही, ते सध्याला चालू आहे. पण कदाचित हे चुकीचं आहे असं आपल्याला इथं डायरेक्टली दिसून येतं, कारण यामुळे आपलीच अधोगती होणार आहे व उद्या चालून आपण आणखीन थोडं जास्त सरकारवरती डिपेंडन्सी वाढेल. ओके, म्हणजे आपल्याला आत्मनिर्भर होणं खूप गरजेचं आहे. आणि आता पहा आपली डिपेंडन्सी जर सरकारवर वाढली तर अगदीच ते आपल्यासाठी खूप चुकीचं आहे. किंवा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं देशाचं ते कदाचित आपण साध्य करू शकणार नाही, ही इथं भीती आपल्याला एक बेसिकली दिसून येत आहे. ओके, आय होप समजने वाले को इशारा काफी है अशा पद्धतीने हा लेख होता. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता पहा याला कोणाला वगैरे हे नाही आहे म्हणजे कोणाच्या भावना दुखवल्या वगैरे गेल्या असतील तर सॉरी, पण थोडंसं विचार करणं खूप गरजेचं आहे. आता त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, जाहिरातींमधून विविधता का हरवली आहे. तर आता ही रिपोर्ट आलेली आहे, पण ही रिपोर्ट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असू द्या किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्यांनीच एक्सेप्ट केली नाही तर मग UPSC आणि MPSC कशा पद्धतीने विचारेल ही रिपोर्ट. त्यामुळे काळजी करू नका, हे आपल्यासाठी एक चांगली न्यूज आहे की या रिपोर्टवरती प्रश्न येणार नाही. त्यानंतर पुढे चला, केंद्राचा आदेश ही काही गरजेचं नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. नेक्स्ट न्यूजमध्ये पहा, त्यानंतर परत एकदा होमवर्कची आठवण करून देतो तुम्हाला. तुमचं होमवर्क काय असेल, पक्षांतरबंदी कायदा 102 आणि 191 कलम हे तुम्हाला पाठ करायचं आहे आज रात्री. त्यानंतर बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन तुम्हाला वाचून घ्यायचं. वाचून घेतल्यानंतर हे 15 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ओके, प्लीज सर्वजण सोडवा. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. आता द हिंदू, पहिली बातमी, वी आर एक्झामाइंग मोदीज राजस्थान स्पीच सेज इलेक्शन कमिशन. आता पहा राजस्थानमध्ये नरेंद्र मोदी यांनी स्पीच देताना त्यांनी जे काही वक्तव्य वगैरे केलं त्याबद्दल इलेक्शन कमिशननी डायरेक्टली लगेच म्हणजे गाईडलाईन तशा पद्धतीने त्यांनी म्हटलं की आम्ही तर सध्याला हे करत आहोत म्हणजे एक्झामिन तर चालू आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता पाहूयात की कशा पद्धतीने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ॲक्शन वगैरे घेईल किंवा ॲक्शनच घेणार नाही. ओके, त्यामुळे मी याला स्किप करत आहे. आगामी काळामध्ये आपण त्याबद्दल नक्की चर्चा तर करूयातच. ओके, त्यानंतर पुढे चला. आता इथे पहा पूर्ण पॉलिटिकल बातम्या आहेत त्यामुळे स्किप केला तरी चालेल. त्यानंतर आता आहे एडिटोरियल एक.
आता हा एडिटोरियल एक घेऊन आपण आता इथे थांबणार आहोत. बाकीची एक आहे शेवटचं एक सायन्स अँड टेकचं एक एडिटोरियल गरजेचं आहे व त्यावरती पण UPSCने मागेच आय थिंक 2023मध्येच त्याबद्दल प्रश्न विचारलेला होता. ते आपण उद्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. कारण पहा आजचं होमवर्क तुम्हाला जास्त दिलेलं आहे मी व एवढं होमवर्क त्यानंतर आता परत हे जर वाचलं म्हटलं तर तुम्हाला वेळ पुरणार नाही तुमच्या स्टडीजला. त्यामुळे थोडंसं मी काय करत आहे आज एकच पॅराग्राफ घेऊन आपण थांबणार आहोत. तर पहा टॉस आउट द जंक फूड ब्रिंग बॅक द हेल्थी फूड प्लेट. आता सर्वांना माहिती आहे न्यूट्रिशन ट्रान्झिशन फेजमध्ये आज आपण सध्याला आहोत. म्हणजे पहा तुम्ही आजूबाजूला जिकडे तिकडे जर पाहिलात तर जे बालक वर्ग आहे किंवा जे लहान लेकरं आहेत ना ते अगदी जास्त काय आपलं लठ्ठ दिसत आहेत. म्हणजे ओबेसिटी भारतामध्ये देखील वाढत आहे व हे प्रमाण फक्त भारताचं नाही आहे तर संपूर्ण जगामध्ये हेच सिच्युएशन चालू आहे. का तर मोबाईल त्यानंतर कम्प्युटर गेम्स वगैरे आले त्यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थी जे लहान मुलं वगैरे आहेत ते जे ग्राउंडचे जे खेळ वगैरे आहेत म्हणजे ग्राउंडवरती जाऊन जे खेळ वगैरे आपण खेळतो आउटडोर खेळ त्याला आपण आउटडोर म्हणतो गेमिंग. तर ते आउटडोर गेमिंग वगैरे सध्याला होतच नाही. सर्वजण इंडोरमध्येच बसून मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती तरी किंवा कम्प्युटरवरती तरी काय गेम खेळत आहेत. त्यामुळे हे सर्व ट्रान्झिशन आलेलं आहे व यामध्ये न्यूट्रिशनचा बेसिक फॅक्टर आलेला आहे. न्यूट्रिशन ट्रान्झिशन म्हणजे पहा आपल्याकडे ना पूर्वी आपण म्हणजे भाजी भाकरी वगैरे खायची पण आता काय झालेलं आहे झोमॅटो स्विगी वगैरे थँक्स टू झोमॅटो स्विगी यामुळे काय झालं आपल्याला डायरेक्टली जर चांगली भाजी वगैरे जर घरात नसेल केली म्हणजे कारल्याची जर भाजी आज असेल तर मी डायरेक्टली काय करू शकतो स्विगी किंवा झोमॅटोवरून ऑफर पण आपल्याला अप्लाइड असते लगेच आपण काय करतो तो ऑर्डर मारतो. मग त्यामध्ये काय येतो पिझ्झा किंवा जे फास्ट फूड बर्गर वगैरे तशा पद्धतीने आपल्याला ते मिळत असतं. ओके मग यामुळे काय आहे आपण न्यूट्रिशन ट्रान्झिशनमध्ये आलेले आहोत. ओके म्हणजे पहा येणारी पिढी तर लट्ट आहेच आहे आपण थोडीशी चांगली आहोत. ओके म्हणजे आपण जे तरुण पिढी आहोत ना ते थोडीशी चांगली आहोत तरी पण आपल्याला पण एक हे भेटत आहे एक ग्रेस भेटत आहे जे की ट्रान्झिशन पिरियडचा आहे. ओके म्हणजे सर्वांना माहिती असेल आपली जी पिढी आहे आता जे तरुण वर्ग आहे ना ती खरंच पद्धतीने ट्रान्झिशनमधले आहेत. कारण पहा 1990चा पण तुम्ही पिरियड पाहिलेला आहे. ओके 1995 पासूनचे पुढचेच असतील आता आय थिंक. त्यानंतर 2010च्या मधले. ओके मग पहा या दरम्यान काय मोबाईलचा उदय झालेला होता त्यानंतर लॅपटॉप वगैरे एव्हाच आलेला होता. म्हणजे राजीव गांधी यांचं सरकार येऊन गेल्यानंतर त्यांनी प्रमोशन दिलेलं होतं. मग त्यानंतरच पहा हे सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. बरोबर मग आपण ट्रान्झिशन फेजमध्ये आहोत सध्याला. बरोबर मग असंच इतर न्यूट्रिशनचा ट्रान्झिशन फेजमध्ये पण आपण जगत आहोत सध्याला. ओके म्हणजे जास्त लट्ट पण नाही व जास्त हडकोळे पण नाही पण आपण नक्कीच त्याचा उपयोग करून घेत आहोत असं आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. मग यामुळे प्रॉब्लेम काय होत आहे पहा जर आपण पिझ्झा त्यानंतर बर्गर वगैरे ह्या सर्व गोष्टी खाल्ल्या ना तर ते फायबर रिच वगैरे असतं. ओके व त्यानंतर विटॅमिन वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये पहा फूड्स आर न्यूट्रिशनली लो म्हणजे न्यूट्रिशन त्याच्यामध्ये कमी असतं. विटॅमिन्स मिनरल फायबर बट हाय इन कॅलरीज. त्याच्यामध्ये विटॅमिन त्यानंतर मिनरल्स फायबर वगैरे हे सर्व गोष्टी असतात पण त्याच्यामध्ये जास्त कॅलरी असतं. ओके म्हणजे काय कॅलरी हे कशाचं एकक आहे तर एनर्जी. बरोबर मग पहा एनर्जी जास्त असते त्याच्यात व हा विद्यार्थी किंवा हा लहान मूल काय करत आहे किंवा आपणच काय करत आहोत फक्त अभ्यासाला म्हणून घरीच बसत आहोत. बरोबर मग ती एनर्जी साठून असते साठून काय होते त्याचं चरबीत रूपांतर व तशा पद्धतीने आपण काय होतो लट्ट होतो. हाय इन फॅट साल्ट शुगर फूड्स म्हणजेच काय HFSS म्हणजेच काय हाय इन फॅट साल्ट आणि शुगर. ओके ह्या तीन जर गोष्टी पाहिलात फॅट तर आहेच त्यामध्ये त्यानंतर शुगर आहे आणि साल्ट आहे. ओके व तुम्हाला अगदीच लॅन्सेटची मागे रिपोर्ट आली होती साल्टचं प्रमाण भारतीयांमध्ये खूप वाढलेलं आहे. म्हणजेच काय मीठाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आपल्या घरामध्ये जे मीठ असतं त्याचं आपल्याकडे म्हणजे स्वस्त आहे मीठ म्हणून आपण जास्तच खायला लागलो की काय असं पण नाही पण पहा मिठाचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे. मिठाचं जास्त प्रमाण वाढलं त्यामुळे काय झालेलं आहे पहा बीपीच्या ज्या समस्या आहेत ते दैनंदिन जीवनात वाढत आहेत. ब्लड शुगर कॉज वेट गेन आणि ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट टू रिस्क ऑफ कॅन्सर. मग बीपीच्या समस्या तर आहेतच आहेत त्यासोबतच कॅन्सरच्या पण समस्याला इथं दिवसेंदिवस एक चालना मिळत आहे किंवा म्हणजे कॅन्सरचे पण रुग्ण आपल्या देशात वाढत आहेत असं आपल्याला इथं सांगता येतं. ओके मग ते फूडचं नाव आहे HFSS म्हणजे पहा हाय इन फॅट शुगर अँड साल्ट. ओके म्हणजे हे थोडंसं लक्षात ठेवा कारण याचं पुढे रेफरन्स आहे. ओके म्हणजे पहा HFSS अशा पद्धतीचं फूड खाल्ल्यामुळे आपल्याला काय होत आहे बीपी आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत त्यासोबतच कॅन्सरला पण आपण लीड देत आहोत असं आपल्या इथं बेसिकली जाणवत आहे. त्यानंतर मग आता आपण यासाठी काही पावलं वगैरे उचलत आहोत का किंवा ICMR वगैरे जे आहे ते काही करत आहे का तर पहा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च स्टडी पब्लिश्ड इन 2023 एस्टिमेटेड दॅट इन इंडिया प्रिव्हिलन्स ऑफ मेटाबॉलिक डिसऑर्डर ग्रेनली हाय व्हेअर 11% हाय डायबिटीज त्यानंतर 35% हायपरटेन्सिव्ह
त्यानंतर 40% आर सफरिंग फ्रॉम ॲबडॉमिनल ओबेसिटी, 40% काय आहेत तर लठ्ठपणाचे शिकार आहेत. ओके, त्यानंतर 35% हे काय आहेत तर हे हायपरटेन्शन म्हणजे बीपीचे शिकार आहेत. तर 11% ही लोक जे आहेत ते डायबिटीजचे शिकार आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे पहा 11%, 35%, 40% हे जर तुम्ही आकडेवारी जर पाहिली तर फक्त 10 ते 20%च काय हेल्थी व्यक्ती आहेत असं आपल्या इथं डायरेक्टली जाणून येतं. म्हणजे एवढी दुर्दैव स्थिती आपला न्यूट्रिशनमुळे दिसत आहे. किंवा आपण फक्त स्वतःला बाहेरून आपण कदाचित चांगले दिसत असू किंवा म्हणजे हेल्दी असू, पण आतून आपलं काय चालू आहे हे पण आपल्याला जाणणं खूप गरजेचं आहे. मग हेच ICMRची रिपोर्ट आपला एक डोळे उघडण्यासारखी एक रिपोर्ट आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता. मग आता ICMRची ही रिपोर्ट आल्यानंतर आपण पहिल्यांदा हे एक्सेप्ट केलं, मग त्याच्यानंतर आता आपण काय पावलं उचलूयात. मग पहा, पण पावलं उचलण्याआधी आपण ह्या फूडला का खात आहोत किंवा आपल्याला कन्झम्पशन का वाढलेलं आहे. आता पहा 11% डायबिटीज असून, त्यानंतर 35% बीपीच्या समस्या असून, 40% लठ्ठपणाच्या समस्या असून देखील आपण याला का झुकत आहोत, याच्यासमोर का झुकत आहोत ह्या फूडच्या फूडकडे, तर ते आपण थोडंसं पाहूयात. तर नेमकं कारण आहे त्याचं टेस्टी आणि अफोर्डेबल. ओके, सर्वांना माहिती आहे आज तुम्ही यूट्यूबवरती फक्त फूड ब्लॉगर्सचे चॅनल सर्च करा, बघा म्हणजे भरपूर ते चॅनल आहेत. किंवा इंस्टाग्रामवरती तुम्ही पहा, तशा पद्धतीने म्हणजे आपल्या माइंडवरती ना टेस्टी किंवा अफोर्डेबल किंवा म्हणजे तसं कॅची, ओके, म्हणजे त्याचे जे हे असतं काय म्हणतो आपण, त्याचे जे कलरिंग वगैरे असतं ना ते आपला डायरेक्टली तोंडाला पाणी सुटतं. ओके, मग ते खाऊसं वाटतं. मग त्यासाठीच आपलं काय म्हणजे जे एवढ्या समस्या असताना देखील आपण काय तिकडे अट्रॅक्टिव्ह होतो आहोत. ओके, तिकडे अट्रॅक्टेड होत आहोत व त्यामुळे आपल्या हेल्थवरती जास्तीत जास्त समस्या उद्भवत आहेत असं इथं लेखकांना बेसिकली म्हणायचं आहे. मग आता बेसिकली जे जे फूड इन्फ्लुएन्स किंवा फूड ब्लॉगर वगैरे आहेत ना त्यांचं पण इथं कुठंतरी रोल जे आहे ना ते थोडंसं निगेटिव्ह होत आहे असं आपलं इथं बेसिकली सांगता येतं. आता पहा 2013 सुप्रीम कोर्टाने आपल्याला वॉर्न केलं होतं की तुम्ही जे हे आहेत जे फूडच्या समस्या आहेत ना त्याला तुम्ही थोडंसं हे रेग्युलेट वगैरे करा असं 2013 सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं. पण त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये पण कोणी PIL वगैरे घेऊन गेलं नाही किंवा त्याच्यानंतर कोणतंही जजमेंट वगैरे आलं नाही आहे. ओके, त्यावेळेस पहा सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 21शी रिलेट केलं होतं. आर्टिकल 21शी रिलेट कसं केलं होतं पहा, तर त्यांनी काय म्हटलं होतं, आर्टिकल 21 काय सांगतं आपला, तर आपला जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार देतं. बरोबर, मग जीवन चांगल्या पद्धतीने जगत असताना आपला फूड खाणं पण गरजेचं आहे. मग फूड खात असताना जर त्या फूडमध्ये कॅन्सर, त्यानंतर लठ्ठपणा, त्यानंतर आणखीन जास्त आरोग्याच्या जर समस्या येत असतील तर ते आपल्यासाठी खूप चुकीचं आहे. मग यासाठीच सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 21चा हवाला देत म्हटलं होतं की तुम्ही इरेग्युलर किंवा म्हणजे तशा पद्धतीने जे की हेल्थसाठी घातक फूड आहे त्याला तुम्ही जास्त पब्लिश वगैरे करू नका असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळेच पहा पतंजलीची ॲड जी आलेली आहे ना ॲपॉलॉजीची ती त्याच संदर्भात आहे. कारण त्यांनी जनतेच्या भावनासोबत खेळलं तर आहेच आहे, म्हणजे आयुर्वेद आहे म्हणून त्यांनी तशा पद्धतीने भरभरून ॲडव्हर्टाईज वगैरे केली. आता त्याची अपॉलॉजी वगैरे दाखवण्याचा मी प्रयत्न करेन, एकच मिनिट द्या. पण त्याबद्दल म्हणजे त्यांनी भावनाशी तर हे केलेलंच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं जे चॅलेंज कुठं आलं ना तर ते आलं आपल्या हेल्थशी रिलेटेड. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये ते कंटेंटच नव्हते, पण ते कंटेंट आहे तसं दाखवून त्यांनी काय केलेलं आहे, आमचं प्रोडक्ट वगैरे तुम्ही विकत घ्या असं त्यांनी म्हटलं. ते कदाचित चुकीचं आहे आपल्याला असं सांगता येतं. आता हे पहा अनकंडिशनल पब्लिक अपॉलॉजी, आता यामध्ये पण जर चुका काढायच्या म्हटलं ना तर भरपूर आहेत. म्हणजे त्यांनी आम्ही काय केलेलं आहे हे त्यांनी सांगितलंच नाही व सामान्य नागरिकांना हे समजतच नाही. ज्या व्यक्तीने रिट पिटिशन वगैरे ज्याला माहिती आहे ना त्याच व्यक्तीला हे सर्व काही समजू शकेल, पण जे नॉर्मल व्यक्ती आहे त्याला काही समजणार नाही की हे अपॉलॉजी कशा संदर्भात आहे. व इथंही छोट्याशा अक्षरामध्ये वगैरे दिलेलं आहे त्यांनी की आम्ही बोलत आहोत म्हणून, पण असं नसतं. ठीक आहे, आपल्याला समजलं आहे तर आपण अगदीच आपल्या आजूबाजूच्यांना वगैरे जाणकारांना वगैरे थोडंसं अवेअर करणं हे आपलं कर्तव्य आहे असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो. ओके, मग इथे पण तेच आहे 2013 पण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट हेच होतं की आर्टिकल 21ला तुम्ही खेळू नका. ओके, त्यानंतर पुढे या. मग यालाच हे करण्यासाठी आता पहा हे लठ्ठपणा वगैरे याला टॅकल करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी काय एक स्कीम आणली होती पोषण 2.0. ओके, याच्यापूर्वी पण आली होती पोषण म्हणजे फर्स्ट टर्ममध्ये आली होती त्यांच्या, त्यानंतर 2021 ही पोषण 2.0 आलेली आहे. मग याचं काय आहे तर आपली जी शाळा वगैरे असतात ना शाळेचं गार्डन वगैरे जे असतं त्या गार्डनमध्येच काय पालेभाज्या वगैरे लावणं व तेच शाळेतील विद्यार्थ्यांना वगैरे खाण्यासाठी देणं हे अशा पद्धतीने ती पोषण जी स्कीम होती ती अशा पद्धतीने आपल्याला सांगता येते. ओके, मग त्या जी पोषण स्कीम आहे ना ती आता अगदी इंडिया एअरबुकमधून वगैरे तुम्ही वाचून घेऊ शकता. हे बॅकवर्ड लिंकेजेस आहे, ते तुमचं होमवर्क असेल, पण आता जरी नाही केलात तरी चालेल, म्हणजे पुढल्या वर्षी येताना ते आपण नक्की पाहायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. आता मग हे सर्व समस्या म्हणजे पहा इथंपर्यंत आपल्याला समजलं की भारत सरकारने वगैरे हे
लठ्ठपणाला वगैरे कमी करण्यासाठी किंवा हेल्थ बूस्ट वगैरे करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या हे आपण इथपर्यंत पाहिलं. पण आता याच्यानंतर आपण सोल्युशन देऊयात. आत्तापर्यंत हे गव्हर्नमेंटचे सोल्युशन वगैरे होते की सुप्रीम कोर्टाने पण त्याबद्दल बोललेलं आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण पोषण स्कीम वगैरे लॉन्च केलेली आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचा लठ्ठपणा कमी व्हावा यासाठी. पण आता त्याच्यानंतर पुढे जाऊन आपला जर प्रश्नात इंटरव्ह्यूमध्ये म्हणा किंवा परीक्षेमध्ये मेन्सला वगैरे जर प्रश्न विचारला की तुम्ही याबद्दल सोल्युशन काय देणार, तर आपण 4 सोल्युशन देऊ शकतो. पहिलं सोल्युशन आहे अ गुड स्टार्टिंग पॉईंट फ्रॉम द गव्हर्नमेंट इज टू प्रोटेक्ट ग्रोविंग चिल्ड्रन फ्रॉम द हार्मफुल इम्पॅक्ट ऑफ जंक फूड. म्हणजे पहा, जे लहान मुलं आहेत ना त्यांना पहिल्यांदा जंक फूडपासून वाचवायचं. मग ते कसं वाचवणार तुम्ही? अगदीच FSSAIने गाईडलाईन वगैरे जारी करायची, म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड रेग्युलेशन जी अथॉरिटी वगैरे आहे आपली, त्या अथॉरिटीपासून डायरेक्टली हे हार्मफुल फॉर चिल्ड्रन आहे, यामुळे तुम्ही हे विद्यार्थ्यांना वगैरे विकायचं नाही किंवा लहान लेकरांसाठी हे फूड वगैरे नाही, असं तुम्ही डायरेक्टली पहिल्यांदाच जर ॲडव्हर्टाईज दिली तर ते बेटर होऊ शकतं. जसं मूवीसाठी असतं पहा, म्हणजे जर तिथं ए वगैरे जर असेल तर ते फक्त मूवी कोणासाठी आहे, ॲडल्टसाठी आहे, असं आपण तिथं काय करतो डायरेक्टली तिथं म्हणजे पहिल्यांदाच सर्टिफिकेट वगैरे देतो. अगदी तशाच पद्धतीने तुम्ही पहिल्यांदाच काय करा, चिल्ड्रनला अवेअर करा की बाबा हे तुमच्यासाठी फूड नाही आहे, मग तिथं हा मॅटर सॉल्व्ह होऊ शकतो. त्यानंतर सेकंड आपण काय करू शकतो, तर लगेच त्याला डिफिनेशनमध्ये पण देऊ शकतो. म्हणजे कोणतं फूड विद्यार्थ्यांसाठी आहे किंवा कोणतं फूड जंक फूड आहे, कोणतं फूड जास्त कॅलरी वगैरे आहे, हे सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग यासाठी ना डेफिनेशन्स क्लिअर असल्या पाहिजेत. ओके, अन्यथा पहा, डेफिनेशन जर क्लिअर नसला ना तर आपल्या जे रमी खेळा पैसे जिंका अशा पद्धतीने ॲडमध्ये आपण फसू शकतो. का? पहा, रमी खेळा पैसे जिंका म्हणजे त्याला काय केलं आहे त्यांनी, एक गेम ऑफ स्किलमधून आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे, पण ते लक फॅक्टरवरती पण आहे ना गेम. ओके, पण तिथं काय त्यांनी गेम ऑफ स्किल केलं, त्यामुळे सुप्रीम कोर्ट किंवा आपल्याकडे जे लॉ आहेत ना ते लॉ व्हेक झाले. ओके, म्हणजे ती पळवाटा शोधतात. त्यासाठी आपण काय पहिल्यांदा आपण काय करायला पाहिजे, डेफिनेशन तिथं तयार केली पाहिजे. ओके, डेफिनेशन जर तयार केली तर अगदी हे सर्व काही सुटसुटीत होऊ शकतं. त्यानंतर सेकंड आहे पहा, फ्रंट पॅक ऑफ लेबलिंग. म्हणजे हे जे डेफिनेशन केलं किंवा FSSAIने जे रेग्युलेशन वगैरे आणलं, त्याला तुम्ही काय करा, एखादी बिस्किट पुडा आहे, आता पार्लेजी बिस्किट पुडा आहे, या पार्लेजी बिस्किट पुड्यावरती काय करा, तुम्ही लेबलिंग लावा की बाबा हे फूड लहान लेकरांसाठी वगैरे नाही किंवा हे जंक फूड नाही आहे किंवा हे जंक फूड वगैरे आहे, असं तुम्ही तिथं काहीतरी टिक करणं पण गरजेचं आहे. ओके, हे सेकंड झालं. त्यानंतर थर्ड आपण त्यावरती मेजर वगैरे काय घेऊ शकतो, तर स्टार रेटिंग पण देऊ शकतो. म्हणजे पहा, आता डायरेक्टली फीडबॅक वगैरे द्या म्हणतो, मी पण म्हणतो, किंवा एखादी कंपनीला जर तुम्ही व्हिजिट केलात तर तिथं तुम्हाला काय 5 पैकी किती स्टार वगैरे तुम्ही देणार, किंवा आता फूडचं डिलिव्हरी बॉय वगैरे येतात पहा, स्विगी झोमॅटोचे वगैरे, त्यांनी पण तुम्हाला काय रेटिंग मागतात, मग ते तशा पद्धतीची रेटिंग वगैरे तुम्ही तिथं इश्यू करू शकता. त्यानंतर पुढे थर्ड आपण काय घेऊ शकतो, तर पॉलिसी मेकिंग. ओके, पॉलिसी पण आपल्याला बनवायची आहे. डेफिनेशन बनवलं, त्यानंतर लेबलिंग बनवलं, त्यानंतर आहे थर्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पॉलिसी बनवायचं, व चौथा आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन आता चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. व इम्प्लिमेंटेशन करत असताना पहा, लहान लेकरांना आपण टार्गेट करत आहोत, तर लहान लेकरांचं आपण काय करायला पाहिजे, ब्रेन थोडंसं म्हणजे त्याच्यापासून विरोधात वगैरे जाण्याला, म्हणजे त्यांना काय थोडंसं हे करायला पाहिजे की बाबा काय योग्य आहे किंवा काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे समजावून सांगणं पण खूप गरजेचं आहे. म्हणजे चाइल्ड सायकोलॉजीचा पण तिथं आपण वापर करून घेऊ शकतो, ज्यामुळे की लहान लेकरांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये जे लठ्ठपणा आहे तो दिवसेंदिवस वाढणार नाही, याची काळजी आपण अशा पद्धतीने नक्की घेऊ शकतो. व हे फक्त एका दुसऱ्या व्यक्तीने करून चालणार नाही, तर याला काय जन आंदोलन आपण म्हणू शकतो. म्हणजे पहा, प्रत्येकाच्या घरात लहान मुलं जे लठ्ठ होत आहेत ते सापडत आहेत, बरोबर. मग यासाठी आपण काय सर्व मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे, म्हणजेच काय हे जन आंदोलन होऊ शकतं. ओके, तर हे अशा पद्धतीने फूड सिक्युरिटीबद्दलचा हा लेख होता. मग यालाच धरून पहा, UPSC 2016 एक प्रश्न आलेला होता. 2016 हा प्रश्न आहे पहा, विथ रेफरन्स टू प्री पॅक्ड आयटम्स इन इंडिया इट इज मॅन्डेटरी टू द मॅन्युफॅक्चरर टू पुट विच ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑन द मेन लेबल ॲज पर द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रेग्युलेशन 2011. हा जो ॲक्ट आहे 2011चा, यानुसार कोणत्या गोष्टी करणं मॅन्डेटरी आहेत, म्हणजे एखादी बिस्किट पुडा असेल किंवा एखादी कुरकुरेचं पॅकेट असेल, त्यावरती कोणत्या गोष्टी मॅन्डेटरी करण्यात आल्या 2011च्या कायद्यानुसार. तर त्या पहा, पहिला आहे लिस्ट ऑफ इन्ग्रेडियंट इन्क्लुडिंग ॲडिटिव्ज, त्यानंतर न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन. थर्ड आहे रिकमेंडेशन इफ एनी मेड बाय मेडिकल प्रोफेशनल अबाउट पॉसिबिलिटी ऑफ एनी ॲलर्जिक रिॲक्शन. आणि चौथा आहे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन. आता जर तुम्ही कुरकुरेचं जर एखाद्या वेळेस पाकिट वगैरे जर पाहिलं तर त्यामध्ये कोणत्या गोष्टी दिसून येतील आपला, ह्या 3 इन्ग्रेडियंट, त्यानंतर न्यूट्रिशन असतं, त्यानंतर व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला तिथं दिसून येतील. पण मेडिकल प्रोफेशनचा जी गोष्ट आहे ती सगळ्या पॅकेटवर दिसून येणार नाही. जर आता एखादी वेळेस मेडिकलचं जर काही इक्विपमेंट जर घेतलं तर तिथं हे नक्की असतं. म्हणजे
आता नेझल ड्रॉप वगैरे जर घेतला तर त्यामध्ये हे असतं न की आपल्या प्रत्येक कुरकुऱ्याच्या पाकेटवर किंवा बिस्किट पुड्यावरती वगैरे तशा पद्धतीने काहीच नसतं. का नसतं? कारण ते मॅन्डेटरी नाही आहे. ओके, म्हणजे हे रिकमेंडेशन नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 सोडा, इथे पण आहे, इथे पण आहे. आणि पहा आता ह्या 2 जर गोष्टी सोडला तर आता 1 आणि 4 पण दुसरं पण बरोबरच आहे ना, म्हणजे न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असेल. तर अशा पद्धतीने आपण लोकसत्ता आणि द हिंदूचं ॲनालिसिस केलेलं आहे. आता काल पहा मी 11 वाजता काल आपला व्हिडिओ पडला होता, 11:30 वाजता व्हिडिओ पडलेला होता. त्याचं नेमकं कारण तेच आहे की पावसामुळे वायर वगैरे तुटतात, म्हणजे इंटरनेटचं कनेक्शन जे आहे ते थोडंसं हे होतं, टेक्निकल इश्यूज त्या कारणामुळे आपला ते व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पोहोचत नाही. पण मी पहा डेली 8 आणि 9च्या दरम्यान तुम्हाला ही व्हिडिओ मिळेल याची मी नक्की कोशिश करेन. म्हणजे 10ला तुम्ही काय करा, तुमच्या टाईम टेबलनुसार 10ला तुम्ही हे व्हिडिओ पाहत चला नक्की. ओके, जरी पाहिलं नाही तरी नक्की येईल, याची काळजी तुम्ही नको करात. ओके, त्यानंतर आता आपण इथे थांबणार आहोत. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.